प्रियंका गांधी पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात। वायनाडची पोटनिवडणूक प्रियंका लढवणार। राहुल गांधी रायबरेलीची खासदारकी कायम ठेवणार। छगन भुजबळांनी आता वेगळी भूमिका घ्यावी। समता परिषदेच्या बैठकीत ओबीसी कार्यकर्त्यांची मागणी। भुजबळांच्या निर्णयाकडे लक्ष। लक्ष्मण हाकेंच्या उपोषणाचा 5वा दिवस। पंकजा मुंडेंनी घेतली भेट। चुकीच्या पद्धतीने सर्टिफिकेट दिलं जात असेल तर सरकारने त्याचं उत्तर दिलं पाहिजे। पंकजांची गर्जना। भाजपच्या कोर कमिटीची उद्या नवी दिल्लीमध्ये बैठक। महाराष्ट्रातल्या प्रमुख नेत्यांना निमंत्रण। उपमुख्यमंत्री पद सोडण्याच्या फडणवीसांच्या प्रस्तावावर चर्चा होण्याची शक्यता। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पश्चिम प्रांताची पुण्यामध्ये बैठक। लोकसभा निवडणुकीतील सुमार कामगिरीवर भाजप नेत्यांशी चर्चा। मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघाच्या मतमोजणीत 19व्या फेरीपासून पारदर्शकतेचा अभाव। अनिल परबांचा आरोप। एआरओ आणि आमच्या मतांमध्ये 650 मतांचा फरक। परबांचा दावा। सरकारी कर्मचाऱ्यांचं निवृत्ती वय आता 60 करणार। सरकारी कर्मचारी संघटनेला मुख्यमंत्र्यांकडून आश्वासन। मुंबईसह राज्यभरात म्हाडा 13,000 घरं बांधणार। पुणे, कोकण, संभाजीनगर, नाशिक, अमरावती, नागपूरमध्ये घरं बांधण्याचा म्हाडाचा प्लॅन। रील बनवण्याच्या नादात तरुणीचा मृत्यू। ड्रायव्हिंग येत असूनही कार चालवण्याचा प्रयत्न। कार डोंगरावरून थेट दरीत कोसळली। संभाजीनगरच्या खुलताबाद तालुक्यातली घटना। पश्चिम बंगालमध्ये जलपाईगुडीजवळ झालेल्या भीषण रेल्वे अपघातात मृतांचा आकडा 15वर। रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडून घटनास्थळाची पाहणी। मणिपूरबाबत अमित शहांनी घेतली उच्चस्तरीय बैठक। मणिपूरचे डीजीपी आणि लष्कर प्रमुख मनोज पांडे उपस्थित। एअर इंडियाच्या बंगळुरू सॅन फ्रान्सिस्को विमानातील प्रवाशाच्या जेवणामध्ये सापडलं ब्लेड। भाज्या चिरताना चुकून मशीनचं ब्लेड पडल्याची एअर इंडियाची कबुली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।